प्रश्न पहिला, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 32,87,263 चौ किमी. प्रश्न दुसरा, भारताच्या दक्षिणेकडील टोकाचे नाव काय? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इंदिरा पॉइंट. प्रश्न तिसरा, जगातील सर्वात जुनी पर्वत श्रेणी कोणती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अरवली. प्रश्न चौथा, माउंट एव्हरेस्ट हे शिखर कोणत्या देशात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नेपाळ. प्रश्न पाचवा, भारताची प्रमाणवेल कोठून निश्चित केली जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मिर्झापूर, अलाहाबाद. प्रश्न सहावा, भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 15,200 किलोमीटर. प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. प्रश्न आठवा, चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ओडिसा. प्रश्न नववा, भारताचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या प्रकारच्या मृदेने व्यापले आहे? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गाळाची मृदा. प्रश्न दहावा, नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अमरकंटक. प्रश्न अकरावा, सुंदरबन त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल. प्रश्न बारावा, सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी धूपगड. प्रश्न तेरावा, अरबी समुद्रातील भारताचे बेट कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लक्षद्वीप. प्रश्न चौदावा, भारताची उत्तर दक्षिण लांबी अंदाजे किती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 3,214 किलोमीटर. प्रश्न 15, कोणत्या राज्याला भारताचे कोठार म्हणतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पंजाब. प्रश्न 16, हिराकोड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महानदी. प्रश्न 17, भारताचा एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बॅरन बेट. प्रश्न 18, लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न 19, सर्वाधिक पावसाचे ठिकाण मौसिनराम कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मेघालय. प्रश्न 20, दक्षिण भारताचे सर्वात उंच शिखर कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अनाईमुडी. प्रश्न 21, गंगा आणि यमुना या नद्यांचा संगम कुठे होतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रयागराज. प्रश्न 22, काळी मृदा कोणत्या पिकासाठी सर्वात उपयुक्त असते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कापूस. प्रश्न 23, भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सतलज नदी. प्रश्न 24, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वुलर सरोवर. प्रश्न 25 चहा उत्पादनात अग्रक्रमी राज्य कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आसाम. प्रश्न 26 दक्षिण पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी. प्रश्न 27 कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड. प्रश्न 28 थारचे वाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान. प्रश्न 29 निलगिरी पर्वत भारतात कुठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दक्षिण भारत. प्रश्न 30 क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान. प्रश्न 31 खंबातचे आखात कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. प्रश्न 32 शिपकिला खिंड कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. प्रश्न 33 भारताला एकूण किती देशाच्या भूसीमा लागून आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 7. प्रश्न 34 बिहारचे दुखश्रू म्हणून कोणती नदी ओळखली जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोसी. प्रश्न 35 भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गंगा. प्रश्न 36 भारतातील सर्वात जुने तेल शुद्धीकरण केंद्र कोठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी दिग्बोई. प्रश्न 37 कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 8. प्रश्न 38 पूर्वेकडील घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महेंद्रगिरी. प्रश्न 39 कॉफी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक. प्रश्न 40 भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दिब्रुगड ते कन्याकुमारी. प्रश्न 41 पालखाची सामुद्रधुनी कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भारत आणि श्रीलंका. प्रश्न 42 शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कावेरी. प्रश्न 43 नेवली औष्णिक वीज केंद्र कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तमिळनाडू. प्रश्न 44 क्षेत्रफळानुसार भारताचे सर्वात लहान राज्य कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गोवा. प्रश्न 45 भारतातील पहिली मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कोलकाता. प्रश्न 46 नर्मदा नदी कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सातपुडा आणि विंध्य. प्रश्न 47 भारतातील सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले राज्य कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश. प्रश्न 48 कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणतात?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोची. प्रश्न 49. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. प्रश्न 50. एपीजे अब्दुल कलाम बेट कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ओडिसा.